बघा, मी आज तुमच्यासाठी ना पदर कसा कट करायचा त्याची एक ट्रिक घेऊन आलेली आहे. तुम्हाला बऱ्याच मैत्रिणींना माहिती असेल, पण म्हटलं कुणाला माहिती नसेल तर चला सांगून द्यावं. तर इथं बघू शकता तुम्ही हे दोरे दोरे वगैरे किती आहेत. आणि हे थोडंसं जे काठ आहेत ना तेवढं कट करून घ्यायचं. आणि तिथं कट केल्यानंतर जो दोरा आपल्या हाती सापडेल ना तो दोरा घ्यायचा आणि त्याने हे अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे. ओढत असताना दोरा खेचायचा आणि बाकीचा पदर हा पाठीमागे तिकडं चुन्या चुन्या करून घ्यायचा आहे. जिथपर्यंत जात आहे ना तिथपर्यंत असं व्यवस्थित दोरी एक काढून घ्यायची दोरा त्यातला. आणि हे असं व्हिडिओमध्ये दिसतं ना तशा प्रकारे खेचायचं आहे. जसं आपण नॉड बनवताना कसं करतो ना अगदी तसंच. असं केल्याने सरळ लाईनमध्ये ही होईल. हे तुम्ही बघू शकता तिथं नॉर्मल अशी लाईन दिसत आहे. कलरमुळं काही तुम्हाला जास्त ओळखू येत नाही, कारण अगोदरच साडीला भरपूर लाईनिंग वगैरे होत्या त्यासाठी. आणि त्यानंतर मी त्याच रेषेवर असं पाहून पाहून थोडं थोडं हे करून कट केलेलं आहे. आणि शेवटी लूक तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे ते. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि एक सबस्क्राईब करा, जेणेकरून मला प्रेरणा मिळेल आणखीन व्हिडिओ वगैरे बनवायला. सो थँक्यू.